नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रगती दिलीप कुमार साखरे, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कळतीटोला येथील स्वयंसेविका। आज दप्तर मुक्त शनिवार असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांना कागदापासून वस्तू तयार करायला शिकवले। एक आहे फूल, पिकाचू आणि तिसरा आहे पोपट। तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्यांनी पण सुद्धा बनवले आहे। चला मुलांना आपापले दाखवा सगळे। तुम्हाला बनवता येते का आता स्वतःला? सगळ्याला मी समोर घेऊन बनायला लावलं तर बनवू शकता? तुम्ही रे मोठाले मुलं? ओके, तर आपण ही कृती मॅडमने कशी शिकवलेली आहे मुलांना ही आपण स्वतः सगळे या व्हिडिओच्या मार्फत मॅडम कडून शिकूया। मॅडम तुम्हाला विनंती आहे की हा तुम्ही जो फूल बनवलाय याला काय म्हटलं तुम्ही? पिकासू। याला काय म्हटलं? पोपट। हे जे तुम्ही बनवलंय हे आमच्या बाकीच्या शाळेमध्ये पण या व्हिडिओद्वारे जातंय, तर तुम्ही आम्हाला फक्त हे तुम्ही स्वतः परत एकदा बनवून दाखवशाल आणि आमचे मुलं पण आणि बाकीच्या शाळेतले मुलं पण याचा फायदा होईल। त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही एक एक वस्तू बनवायला सुरुवात करावी आणि आम्हाला समजून पण सांगायची आहे। तुम्ही खाली बसू शकता मॅडम। एक पेज घ्यायचा, त्याला चौकोनी आधी कट करायची। एक पेज घेतलाय आणि तो चौकोनी नसल्यामुळे त्याला बिलकुल चौरस बनवून राहिल्यात मॅडम आणि त्याला कट करण्यासाठी मॅडमनी त्याला दुमडलंय आणि त्याचा आता उर्वरित भाग जो कट करू राहिल्यात मॅडम। पेज हे आयताकृती असतं A4 साईजचं, त्यामुळे त्याला त्या चौरस बनवून राहिल्यात। ओके मॅडम, पुढे बोला। त्यानंतर एक फोल्ड अशी केली, एक फोल्ड केला आणि ओपन करून पुन्हा सेकंड फोल्ड। थोडं मोठ्याने बोला मॅडम हा, आणि सावकाश घ्या थोडं। असं आधी सिंपल चौकोनी पेज करायचा, त्यामध्ये असं एक फोल्ड करायची म्हणजे त्रिकोण तयार करायचा, मग पुन्हा त्याला ओपन करायचा आणि नंतर दुसऱ्या साइडून पुन्हा त्रिकोण तयार करायचा। त्याच्यानंतर एका साइड असं त्रिकोण करून एका साइडला पकडायचा आणि आत असं पेजला मोडायचं आणि त्याच्यानंतर एक कोण दुसऱ्या कोणला जोडायचं। त्याच्यानंतर ही जी साइड आहे ती वर ठेवायची आणि इथून एक फोल्ड मारायची असं आणि इथून सेम फोल्ड मागच्या साइडून सुद्धा। त्यानंतर ही जे आहे हा कोण या कोणला चिपकवायचा आणि इकडे 3 उरले आहेत तर इथला एक कोण या साइडला चिपकवायचा। त्याच्यानंतर याला उलटं करायचं, ही ओपन जी असं साइड आहे ती वर ठेवायची, त्याच्यानंतर आणखी फोल्ड करायचं आणि हे एकात एक फसवायचं। सेम मागच्या साइडून पण। त्याच्यानंतर इथून असं फुकायचं। त्यानंतर हे याचे पाकळ्या काढायच्या। फुलाचा वरचा भाग तयार झालेला आहे, हा फूल खूप छान झालंय आणि याचं आपण करायची। वा, उर्वरित कागद सुद्धा मॅडम वापरून राहिलेले आहेत। मॅडम काय बनवताय तुम्ही? ते याची दंडी म्हणजे आपल्या त्याला खाली पकडण्यासाठी जी दांडी आहे, फुलाचा देठ म्हणू आपण त्याला, मॅडम तो बनवत आहेत त्या उर्वरित कागदापासून। म्हणजे मॅडमने कागद सुद्धा वायाला जाऊ दिलेला नाही। व्हेरी गुड। आणि थोडा फेविकॉल पण वापरून राहिल्यात मॅडम, जेणेकरून ती दंडी निघणार नाही, देठ निघणार नाहीये। सर्व विद्यार्थी एकदम कुतूहलाने बघू राहिलेले आहेत। ओके, परत एकदा ती दंडी मॅडम बसवा, आम्ही बघितलं नाही, विद्यार्थ्याकडे गेलतो। हां हां हां, ही ओपन स्कोर आहे, त्याच्यामध्ये हे दंडी आत टाकायची। ओके, आम्हाला दाखवा फुल। व्हेरी गुड मॅडम, मॅडम साठी क्लॅप। व्हेरी गुड। ओके, आता दुसरा भाग मॅडम शिकवतील। पिकाचू। काय म्हटलं मॅडम मोठ्याने? पिकाचू। ओके, यासाठी पण आपल्याला या पिकासूचा फायदा सांगा मॅडम एकदा।
हा खेळ खेळू शकतो आपण. कोणता खेळ? जसं की इथं आपण कलर्सचे नाव लिहिले, यामध्ये तुम्ही कोणतेही नाव लिहू शकता. गुड. त्यामध्ये एक तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जसे सर तुम्ही एखादं सिलेक्ट करा. हा मी व्हाईट केलं. व्हाईट WHITE व्हाईट. याच्यानंतर नंबर दिले आहेत, त्याच्यातून एक नंबर सिलेक्ट करायचा. मॅडम 6 नंबर. SIX 6. इथून घ्या मॅडम 1 नंबर. 1 नंबर. याच्यामध्ये काही असं लिहिता येते. इथं कलेक्टर लिहिलं आहे. बापरे 1 नंबरला म्हणजे मी कलेक्टर झालो. वा मॅडम थँक्यू. क्लॅप माझ्यासाठी. वा 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 थँक्यू. म्हणजे मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो. आम्हाला ते बनवून दाखवा मॅडम. याच्यासाठी पण आपल्याला चौरस कागद पाहिजे. मॅडम खाली बसा. चौरस कागद घेऊन पुन्हा एकदा तीच कृती. स्टार्ट. बोलत राहा. त्याच्यामध्ये असं आधी फोल्ड करायची. सेम पहिल्यासारखीच एक फोड केली आपण. आणि मग याला ओपन करायचा आणि हा कोणता इथं जोडायचा असं. आता मात्र बदल झालाय. ठीक. असा एक कोणता मधात जॉईन करायचं आणि पुन्हा यांना असं दुसऱ्या साइडून सुद्धा फोल्ड ओके. करायचं. पहिल्यांदा चौकोन केला, अगोदर आतमध्ये फोड केले सेंटरला, आता परत दुसऱ्या साईडला पण फोड केलाय. साईज छोटी छोटी होत गेली. बरोबर. हे सगळे लक्ष द्या मॅडमकडं. जरी येत असेल तुम्हाला तरी एकदा बघा परत. मी पुन्हा कुणालाही पुढे घेऊन बोलू शकतो. हा 1 मिनिट मॅडम. परत दाखवा. हे दोन्ही साइडून फोल्ड झाले. ओके. त्याच्यानंतर याला थोडं असं करायचं आणि याला एक पण अशी मारायची आणि याला असं करून हे एक ओपन करायचे आणि याच्यामध्ये आपण फिंगर टाकू शकतो आणि जे नाव आहे ते आपण याच्यामध्ये कलर्स नेम मग याला काढून इथं 1 2 3 4 5 6 असे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही लिहायचं आहे गमतीचे किंवा कसेही प्रत्येक नंबरच्या खाली असं लिहायचं आणि पुन्हा फोल्ड करून याला अशा पद्धतीने करून याच्यासोबत खेळायचं. म्हणजे हे तयार झालं आता. पिकाचू. व्हेरी गुड मॅडम. थँक्यू. मॅडम साठी पुन्हा एकदा क्लॅप. चला. त्यानंतर आपलं थर्ड आहे पोपट. काय म्हटलं याला? पोपट म्हणजे पॅरट. पॅरट. पोपट बनवलाय मॅडमनी. आपण बघूया पोपट कशा बनवतात. आवाज नकोय, थोडं शांत बसा. त्याला सुद्धा चौरस कागद लागतो. चौरस कागद केलाय. आणि याची पण सेम फोल्ड आधी सारखी. ओके. या साईडला फोल्ड करायची आणि दुसऱ्या साईडला. आणि याच्यामध्ये आणखी 4 फोल्ड करायचे. हे 2 झाले आपले फोल्ड असा आणि असं एक चौकोन पण तयार करायचं. असं आपण फ्लावर करताना हे आणि हे कोणतं जोडलं. पण आता पोपट करताना हे कोणते जोडू मधातून असं. हे इकडे लक्ष द्या. मी पोपट बनवायला लावणार तुम्हाला. जॉईन करायचा जोडायचा आणि त्याच्यानंतर ही जी ओपन वाले आहे ते वर करायचं आणि इकडूनच असं मोडायचं. दुसऱ्या साईडने पण सेम केलं दोन्ही साईडनं. त्याच्यानंतर असं तयार झालं. आपल्याला इथून मधातून एक कट लावायची आहे. ओके. ती आता सीजर आहे नाही तर हाताने कट करतो. कात्री असेल तर अतिशय छान, नसेल तर हाताने पण कट करू शकतो आपण. हा ना. बरोबर. मॅडम हाताने कट करू राहिल्या. हा असं कट झालं. त्याच्यानंतर आपल्याला एक फोल्ड ओपन करायची. इथं हात मांडायचं थोडंसं ह्या फोल्डिंगवर आणि त्याला या बाजूला असं मोडायचं आणि हे साईड आत टाकायची असं आणि हे पुन्हा असं तयार करायचा. सेम दोन्ही साईडून सुद्धा इथे एक हात मांडायचा असं करायचं आणि ही फोल्ड इकडे आणि ही असं तयार करायचं. असं तयार केल्यानंतर दुसऱ्या साईडला जायचं. एक कोण खाली करायचा आणि हे आपले उरले आहेत त्याला इकडून या साईडला मोडायचं आणि इकडून या साईडला आणि पुन्हा ओपन करायचा. मग यामध्ये तुम्हाला असं दिसणार. त्याला अशी फोल्ड करायची आणि इकडून याला पण सेम. मग आणखी यांना पुन्हा फोल्ड करायचं. जसं आपण तिकडे हात मांडून केलं तसं याला एक हात मांडायचा असं आणि याला इकडे आतून असं मोडायचं
आणि ते पुन्हा याच्यावर असं प्रेस करायचं. याला पण सेम हे झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे आणि इथं याला अशी पुन्हा एक फोल्ड मारायची आहे. ही फोल्ड झाल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या साईडला जाऊ आणि हे जे आपण फोल्ड असं केलं होतं याला असं वर करायचं आहे. ओपन हा वर गेलं. वर गेल्याच्या नंतर याला आपल्याला याच्या मागच्या साईडच्या बरोबरीने मोडायचं आहे. असं असं या साईडून पण सेम. त्यानंतर असं झाल्याच्या नंतर आपल्याला असं एक मोड द्यायची आहे. याला कुठं मोड द्यायची? इकडे आपण जे फोल्ड केली ना त्याच साईडून असं मोडायचं आहे. मोडल्याच्या नंतर हा उलट करायचा आहे. ही झाले याचे पाय तयार. त्याच्यानंतर आपल्याला पंख तयार करायचे आहेत. तर इथं हे 3 आहेत उरले. याच्यात दोनने आपण पंख तयार करू आणि एकाने चोच. याला इकडे एक फोल्ड मारायची आणि ओपन करायचा. मग इथं हे असं ओपन भाग आहे त्याला आणखी असं मोडून थोडं पंखाच्या आकारात फोल्ड करायचं. पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा सेम. हे तयार झाले आपले पंख. त्याच्यानंतर आपल्याला चोच बनवायची आहे. तर आधी हा पेज घ्यायचा. याला एकदा असं फोल्ड करायची आणि असं द्यायचा आकार. मग या चोचेला आणखी एक फोल्ड मारायची आणि तसेच थोडं अवघड आहे परंतु मॅडम करू राहिल्यात खूप छान पद्धतीने. ही चोच थोडी असं आडवी करायची आणि याचे पाय सुद्धा असं बसल्यासारखं. हे झालं आपला तयार. हा आधी बनवलेला कलरफुल पेजनी आणि हा वाव. मॅडम के लिए क्लॅप. चला तर तुम्ही सगळे आज मॅडमने शिकवलेले 3 कागदी वस्तू सगळ्यांना येणार का? आज शनिवार होता बरोबर आहे. तर पुढं येताना सोमवारी प्रत्येकाने एक छान कलरफुल कागदापासून म्हणा किंवा कागदाने कलर करून आणा. मग सगळ्यांनी एक सोमवारी येताना बनवून आणायची. 1ली पासून 7वी पर्यंतच्या सगळ्यांची मी या तिन्हीपैकी कोणतीही एक वस्तू आणा. ठीक आहे. मी चेक करणार स्वतः आणि आपण इथं ठेवून देणार वर्गामध्ये तुम्हाला बघण्यासाठी. ही मी बनवली आहे ना. चालन. आता याच्यानंतर आपल्याकडं येता मॅडमचे पुन्हा एकदा धन्यवाद. मॅडम तुम्ही खूप छान वस्तू मुलांना शिकवल्या. आणि याच्यानंतर मी इयत्ता 6वीचा आपला एक विद्यार्थी अनुष कोटांगले. तर अनुष कोटांगलेनी एक स्वतः वस्तू बनवलेली आहे. त्याला विनंती करतो त्यांनी बनवलेली वस्तू फक्त विद्यार्थ्यांसमोर एकदा सादर करायची. आपण काय तिचं नाव काय बाबा सांगा मला? फूल बनवलंय तू. बरं. याच्यासाठी कागद आणि गमचा आणि दोऱ्याचा वापर केला बरोबर. कसं फूल बनतंय सांग बरं मला. ही आता सध्या कळी आहे बरोबर आहे ना. कळी आहे. आता कळीपासून फूल कसं तयार होतं दाखवा मला. फूल उमलत आहे. वाव. क्लॅप करायच्यासाठी पुन्हा दाखव. पुन्हा दाखव. व्हेरी गुड. परत. व्हेरी नाईस. याच्यासाठी खूप खूप क्लॅप. ओके चालेल. असे छान छान उपक्रम तुम्ही बनवायचे कागदाच्या वस्तूपासून. ठीक आहे. ओके. तूच बनवलं ना स्वतः? तुला येत आहे ना? कोणी शिकवलं तुला? ओके थँक्यू. मॅडम एकदा मॅडमचा आभार मान एकदा. थँक्यू मॅम. ओके बस खाली. ओके चला आता आपण या वस्तू बनवलेल्या आहे बरोबर आहे. अशाच वस्तू आपण पुढच्या शनिवारी किंवा येणाऱ्या आनंददायी कृतीयुक्त शनिवारातून बनत चालूया. ओके चालन ठीक आहे. ओके सर्वांचे धन्यवाद.